कॉमेंट्री बॉक्समध्ये येणार नाहीये, कॉमेंट्री बॉक्सेस समोर येणार नाही. मॅचला सुरुवात होईल. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आपण पाहणार आहोत मेगा फिनाले शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2024 हा अंतिम महामुकाबला. जय हनुमान सरवली बी विरुद्ध एकवीरा हायवे दिवे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पारदेशी कोणाला द्यायचं असेल ना याच्यावर लिहून घ्यायचं. मोनिश अजून कोणाला पारदेशी द्यायचं याच्यावर लिहून घ्यायचं. मध्ये मध्ये अनाउन्समेंट करू. कुणाला पारितोषिक या ठिकाणी द्यायची असेल तर आमच्या व्हॉलंटियर्सना ते आकडा सांगायचं आहे. फक्त नावं सांगायचे आहेत. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण यायचं नाही. कुठल्या प्रकारची सूचना करायची नाही. आमच्या व्हॉलंटियर्स जे आहेत जाणता दादाचे त्यांच्यापर्यंत आपण जायचं आहे. कोणीही कॉमेंट्री बॉक्समध्ये येणार नाही आहे. कुठलाही समर्थक. यस पप्पूजी म्हात्रे आणि विकीजी पाटील यांच्याकडनं जर मॅन ऑफ द आपण चॅम्पियन ठरलात या स्पर्धेचा तर एकवीरा हायवे देव संघासाठी एकवीरा ट्रिप आणि त्याचबरोबर सरवली जिंकली तर 5,000 रुपये अर्थात गुरुनाथ पाटील जे मोनिशे काका आहेत यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. अर्णव एंटरप्राइजेसचे सर्वा अनेक युवा नेते निशांतजी जाधव यांचं आगमन झालेलं आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. निशू जाधव यांचं आगमन झालं. त्यांचं आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय. वळूया फायनल मॅच कडे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज होत आहेत भिवंडी एक्सप्रेस डॉक्टर गवळी सर. पंच इशारा करतायत आणि सामन्याला सुरुवात होईल. षटकातील सलामीची उडी खेळपट्टीवर. कारण टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो मोनिश याने. जे हनुमान सरवली बी संघ कॅप्टन मोनिश याने निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा आणि बॅटिंग करण्यासाठी सलामीची जोडी खेळपट्टीवर. अल्पेश पाटील आणि सचिन चौधरी. आज खरं तर कॅप्टन मोनिश सलामीला आलेला नाही. आतापर्यंत खूप चांगली कामगिरी मोनिशने केली होती. पहिलं षटक घेऊन येतोय आर्यन भोईर. यामध्ये ड्राईव्ह केलेला आहे सरळ बॅटने. खूप चांगला आत्मविश्वास होता फटक्यामध्ये. खूप चांगला फटका म्हणता येईल. भलेही एकही धाव मिळेल पण तो आत्मविश्वास तुमच्या फटक्यामध्ये तुमच्या फलंदाजीमध्ये बॅटिंगमध्ये आत्मविश्वास दिसायला हवा. तुम्ही फटका कशा प्रकारे खेळतात. पहिल्या चेंडूवर खूप चांगला फटका बघायला मिळाला. खातं उघडतोय अल्पेश पाटील. संघाचं एक खातं उघडतोय सचिन चौधरी आणि अल्पेश पाटील अशी सलामीची जोडी खेळपट्टीवर. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं यष्टीरक्षक यष्टीपासून दूर. यावेळेला मात्र पंचांचा लेग बायचा इशारा. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या झालेली 2. सरवली संघाने अर्थात सरवली संघ जर चॅम्पियन ठरला तर 5,000 रुपये संतोषजी चौधरी ते कैलासजी चौधरी सरवली याचकडून देण्यात येतील. यस यावेळेला मात्र अप्रतिम चेंडू आहे. पूर्णपणे बीट केलेला आहे. दयानंद दादा चोरगे साहेब फॅम टीम आपण पाहतोय. अर्थात जे हनुमान सरवली बी हा संघ खेळतोय. दयानंद दादा चोरगे साहेब फॅम टीम आहे. आर्यन काय गोलंदाजी करतोय.
जबरदस्त तिखट आणि भेदक मारा बघायला मिळतो आर्यनच्या माध्यमातून. एक युवा गोलंदाज, पंचांचा लेगबाईचा इशारा येतोय. कुठल्याही प्रकारची संधी देत नाही मोठा फटका खेळण्याची. काय गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. आर्यन गोलंदाजी खूप चांगल्या प्रकारे हाताळतोय. काय गोलंदाजी करतोय, तिखट आणि भेदक मारा बघायला मिळतोय. अतिशय वेगवान याला फटका खेळलाय. स्ट्रेट टू खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जाईल डीप फाय लेग, सीमा पार. पाटील सरिवली या ठिकाणी अर्थातच मॅचला बघतायत आणि त्यांनी पारितोषिक लावलंय. जर सरिवली टीमने फायनल मॅच जिंकली तर त्यांच्याकरता 5,000 रुपयाचं पारितोषिक आदरणीय सन्माननीय बबन भास्कर पाटील शाखा प्रमुख सरिवली यांच्या सौजन्याने सरिवली टीमला देण्यात येईल. वळूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. फाईन खेळलं होतं खरं तर. खराब क्षेत्ररक्षण झालं डीप फाईन लेगला आणि चेंडू सरळ निघून गेला. गचाळ क्षेत्ररक्षण निघून गेला डीप फाईन लेग, सीमा पार. आर्यन थोडासा नाराज आहे कारण अशा प्रकारे खराब क्षेत्ररक्षण 1-2 का 4 झाला. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 4 धावा मिळाल्या. धावसंख्येला सुद्धा वेग येतोय. धावसंख्या झालेली 7. आर्यन याला स्विच हिट, चेंडू हवेत आणि मात्र डीप बॅक पॉइंटला हा झेल घेतला जातोय आणि पहिली सफलता आर्यन आपल्या संघाला मिळवून देतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र पॉइंटला भेदता आलेला नाही आणि पॉइंटला एक चांगला झेल समाप्त केला. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळला गेला. स्विच हिट खेळण्याचा टायमिंग बरोबर झालं होतं. बॅटचा खरं तर संपर्क झाला पण टायमिंग ज्याप्रमाणे व्हायला ते झालेलं नाही आणि पॉइंटला एक चांगला झेल समाप्त केला गेला आणि पहिलं यश आर्यन आपल्या संघाला मिळवून देतोय. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या झालेली आहे ती 1-7. मित्रांनो आपण पाहतात मेगा फिनाले अर्थात अंतिम मॅच महामुकाबला शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2024 ची अंतिम मॅच आपण पाहतोय. या ठिकाणी जर एकविरा हवेदीबा टीमने फायनल मॅच जिंकली तर सौभाग्यवती रेश्मा सदानंद पाटील ज्या विद्यमान सरपंच आहेत त्यांच्याकडून या टीमला एक बोकड मिळेल. अशापाशी पारितोषिके दिली जात आहेत प्रत्येक टीमला आणि त्यांचे चाहते या ठिकाणी आहेत. आता थोड्याच वेळात आदरणीय कुमार वीरेंद्र दयानंद चोरगे सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. आगतम स्वागतम सुस्वागतम, आगतम स्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी युवा कार्यकर्ते कुमार वीरेंद्र दयानंद चोरगे सरांचं आगमन झालंय. त्यांचं आपण फटाक्याचे आवाज ऐकतात कारण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेश युवा काँग्रेसचे सेक्रेटरी सचिव, युवक काँग्रेस सेक्रेटरी अर्थात सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सन्माननीय वीरेंद्रदादा चोरगे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कारण क्रिकेटशी खूप जवळीक आहे. दयानंददादा चोरगे साहेब म्हणलं की क्रिकेटशी जवळीक. कारण बालाजी चषक आम्ही आजही विसरलेला नाही आहे. पहिली ओपनची स्पर्धा आपण ती बघितली होती सन्माननीय दयानंददादा चोरगे साहेब त्याचबरोबर कुंदनजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून. याला पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग बरोबर होत नाहीये. सातत्यानं फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय मात्र टायमिंग चांगल्या प्रकारे होणं गरजेचं आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली. धावसंख्या झालेली 8. दीपक पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक हे मोनिशसाठी आहे. मोनिशने खूप चांगली बॅटिंग केलेले. कृपया आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर कोणीही थांबायचं नाहीये प्लीज. कॉमेंट्री बॉक्स व्हॉलंटियर्सनी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर कोणी थांबायचं नाही. जोरदार अपील, लाऊड अपील.
इथे उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आदरणीय प्रभाकरजी पाटील साहेब, ज्यांना आपण या अतिथी कक्षामध्ये बघतायत, जे चांगले पदभार सांभाळत आहेत. त्यांच्यासोबतच बघितलं तर दिलीपजी पाटील साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं आहे, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो आहे. आणि आगरी महोत्सव सध्या भिवंडीमध्ये सुरू आहे आणि त्या महोत्सवाचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सन्माननीय दयानंदी चोरगे सरांकडून सुद्धा शुभेच्छा आल्यात सरवली बी टीमला या मॅच करता. पुन्हा वळूया सध्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नेमकं काय चाललंय मैदानाच्या आत. पंचाने तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे. पंच ऑनफिल्ड अंपायर भाऊ पाटील यांनी तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे. वाईटसाठी मदत मागितलेली आहे. पावया चेंडू पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स झाला. रिप्ले काय जबरदस्त पाहतोय आपण. तिसरे पंच निकलेश बजागे या ठिकाणी टीव्ही पंच आहेत. निकलेश बजागे पाहतील या ठिकाणी आणि लगेच निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल, ऑनफिल्ड अंपायर पर्यंत पोहोचेल. या 6 चेंडू वाईट नाही आहे, लिगल डिलिव्हरी आहे. अनपेक्षित बाउन्स झाला होता आणि शेवटच्या क्षणी मात्र मोनिश याने बघितला, खेळण्याचा प्रयत्न त्याने केलेला नाही, चेंडू सोडून दिला होता कारण धोका निर्माण होऊ शकतो हे बघितलं मोनिश याने. यावेळेला मात्र व्हाट अ शॉट, पुल आणि पॉवरफुल. मारलं होतं आणि चेंडू कुठेतरी दूर जातोय तारामंडल. मग षटकार उजव्या बाहेर जाण्याच्या खेचून मारलं होतं. षटकाराने आता मात्र धावसंख्येला वेग येतोय, धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली 14. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि हर्ष भोईर गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली आर्यन भोईर याची. पुन्हा एकदा हर्ष भोईर संघाचा कॅप्टन आहे. हर्ष मार्गस्थ याला मात्र स्वीकार करण्याचा प्रयत्न, अपील केला ते हलकस, मात्र अपील करण्यामध्ये फक्त आणि फक्त उत्साह दिसला, आत्मविश्वास मात्र नव्हता. पाहू शकता स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, स्वतःला वाचवलं मी तर म्हणेन. कृपया ग्रीनवर आपण प्रेशर देऊ नका, जे ग्रिल आहे साईडला रॅक ग्रिल आहे त्याच्यावर आपण कृपया प्रेशराइज करू नका. हर्ष लेफ्ट आर्म, यानंतर पुन्हा एक चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट होतोय. धावबाची शक्यता आहे, डायरेक्ट नेम साधला असता तर कदाचित पंचाला त्या ठिकाणी विचार करावा लागला असता, मात्र नेम साधला जात नाहीये. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. दोन षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 15. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आलेल्या आहेत. कृपया स्पर्धा खूप चांगल्या प्रकारे पार पडते. अंतिम टप्प्यामध्ये चांगल्या प्रकारे मार्गक्रमण केलेलं आहे. अंतिम मॅच आहे. दोन्ही संघाचे पाठीराखे मोठ्या संख्येने आले आहेत, अति उत्साह आहेत आणि उत्साह तर हा असायलाच हवा.
पण मात्र आपण टाळ्यांचा आवाज त्या ठिकाणी कडकड व्हायला हवा. रॅलिंगच्या जवळचे चिपकलेले जे आमचे दर्शक आहेत, प्रेक्षक आहेत, त्यांना विनंती करतोय आपण थोडंसं बाहेर व्हा, बाजूला व्हा प्लीज. मेगा फायनलचा मॅच आहे आणि बरेचशा टीमचे समर्थक आहेत. दोन्ही टीमचे जर समर्थक असतील तर मागे व्हा प्लीज, एक रिक्वेस्ट आहे. आणि आम्हाला माहिती मिळते की प्रेक्षक आहेत सरवली टीमचे. अर्थातच प्रेक्षक राजा असल्यावर खूप मजा येते आणि इथे एका बाजूला दोन्ही टीमचे प्रेक्षक वर्ग आहेत. प्लीज आवाज सुद्धा करू नका, थोडंसं रॅलिंगपासून दूर राहा. सूचना आल्यात आयोजकांकडून आणि त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे, लक्षात घ्या. हायवे संघाचे काही समर्थक आहेत, कृपया आपण रॅलिंगच्या थोडंसं मागे व्हायचं आहे. हॅलो, हॅलो. दोन्ही संघांच्या प्रेक्षकांना विनंती आहे की अखेरच्या सामन्यापर्यंत आपण पोचलो आहे आणि हे दोन्ही संघ विजयी होणार आहेत. कारण खेळाला सुरुवात होईल. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर नाणेफेक जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी जो घेतलेला आहे तो 2 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही योग्य वाटत नाही, कारण धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 15. 1-15. सचिन चौधरी बाद झालेला आहे. मात्र मोनिशला आतापर्यंत त्याने एक षटकार भलेही लगावलेला आहे, परंतु तब्बल 5 चेंडूंचा सामना केलेला आहे आणि 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 6 धावांवर खेळतोय. अल्पेश आणि सुद्धा 3 चेंडूंचा सामना केलेला आहे आणि तो खेळतोय 2 धावांवर. तिसरं षटक समृद्ध म्हात्रे. समृद्ध म्हात्रे येणार आहे तिसरं षटक घेऊन. चला सर्वांनी आता विषय बंद करूया आणि खेळाकडे लक्ष केंद्रित करूया. सर्वांना विनंती आहे. येस, टाळ्यांचा आवाज तर आलाच पाहिजे. खेळाडूंना प्रोत्साहित करा, टाळ्या वाजवा. येस, धन्यवाद गवळी सर. खूप खूप धन्यवाद. मी आपला आभार व्यक्त करतोय. तिसरं षटक समृद्ध म्हात्रे. मार्गस्थळी राईट आर्म. याला मात्र अप्रतिम चेंडू, अप्रतिम, पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलं. खरं तर मोठा फटका खेळायचा होता आज. अंतिम मॅचमध्ये मात्र मोनिश कुठेतरी संघर्ष करताना दिसतोय. क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे, ज्याने खरं तर धावांची लयलूट केलेली आहे, मात्र अंतिम मॅचमध्ये कुठेतरी त्याला संघर्ष करावा लागतोय. समृद्ध मार्गस्थ होईल. राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. पायामध्ये टाकले चेंडू खोदून काढलेला आहे. चेंडू सरळ जायतो डीप मिड ऑनला. खराब क्षेत्ररक्षण, मिसफील्ड होत आहे. 2 धावा पूर्ण होतील. 2 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 17. तिसरं षटक हे मार्गस्थाने. याचप्रमाणे धावसंख्या झाली तर कदाचित लो स्कोरिंग मॅच बघायला मिळेल. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. तब्बल 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठे फटके खेळणं हे अनिवार्य होणार आहे. फुलटॉस चेंडू आहे.
आणि सहजगत्या भिरकावून दिलेला आहे डीप मिड विकेट सीमा पार षटकार. चेंडू खेळलेला आहे पण खराब चेंडू बघितला समाचार घेतला आणि सरळ चेंडूला भिरकावून दिलं. 6 धावांसाठी षटकार. आणि आता मात्र धावसंख्येला वेग येतोय. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाले 23. 1-23. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे प्रगतीपथावर आहे. एक मात्र आहे की मोनिश जोपर्यंत खेळपट्टीवर असणार आहे तोपर्यंत धावपळक सातत्यानं हलता राहणार आहे. करंट रन रेट जर आपण बघितलं तर 9.20 असा करंट रन रेट आहे. तुम्ही लाईव्ह बघताय का? समृद्ध होते. याला पुन्हा एकदा बॅक टू बॅक जातोय 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 आणि सरळ जाणता राजा ग्रुप पूजा वरून 6 धावांसाठी षटकार. भगवा झेंडा तया फडकतो खारबावच्या डोंगराने शिवसेनेचा. भगवा झेंडा तया फडकतो खारबावच्या डोंगराने शिवसेनेचा. एक फिकीर कणाची नेत्याला आमचे खारबावचा राजा तो झाला. आता मात्र षटकाराने धावसंख्या वेगाने वाढलेली. धावसंख्या झालेली 29. 1-29. 29. कृपया कॉमेंट्री बॉक्सच्या समोर कोणीही थांबायचं नाहीये. कोणी थांबायचं नाहीये. व्हॉलंटियरने सुद्धा जायचंय कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून. गुरु पाटील आपण स्टेजवर यायचंय. गुरु पाटील, गुरुनाथ पाटील, मालवा डाबा, गुरुनाथ पाटील. बॅक टू बॅक हा दुसरा गुरुनाथ षटकार पाटील बघायला सरवली मिळाला. पाडा, सरवली. गुरुनाथ पाटील आपण व्यासपीठावर यायचंय. व्यासपीठावर, मुख्य व्यासपीठावर. या ठिकाणी सर भिवंडी आगरी महोत्सवच्या वतीने संस्थापक अध्यक्ष विशुभाऊ म्हात्रे, विजयदादा पाटील, श्री यशवंतजी सोरे, श्री यशवंत केणे, श्री हनुमानदादा पाटील तसेच माननीय श्री दयानंदजी चोरगे साहेब यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि पाहू शकता आपण जल्लोष खेळाडू कक्षामध्ये. आणि हा मोनिशचा क्लास आहे. सुरुवात शांत रीतीने केली. संत केली. थोडा सेट झाला आणि बॅक टू बॅक 3 षटकार लगावले. लागोपाठ 3 षटकार लगावले. आणि हा तिसरा षटकार आपण पाहू शकता. काय आक्रमण केलेलं आहे. धावसंख्येला वेग आलेला आहे. धावसंख्या वेगाने वाढते. 35. कॅप्टन लीडिंग फ्रंट असं म्हटलं जातं. आणि का म्हटलं जातं हे मोनिशने दाखवून दिलेलं आहे. या हॅट्रिकसाठी वीरेंद्रदादा चोरगे यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. समृद्ध खेळण्याचा प्रयत्न आणि याचबरोबर मोनिश याची खेळी संपुष्टात. पायचीच्या रूपाने संपुष्टात. फटका खेळलेला आहे. यस प्लम अगदी मिडल आणि नेक्स्ट टर्मच्या मध्ये पकडलं गेलंय. सरळ चेंडू पायावर आदळला आणि पंचांचं बोट वर गेलं. आणि एक चांगला डिसिजन आहे पंचांचा. खूप चांगला डिसिजन. थोडासा शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पण मात्र बॅट आणि बॉलचा कुठल्या प्रकारे संपर्क झाला नाही. चेंडू सरळ आदळला पायावर आणि पंचाने मात्र बॅटर मोनिशला सल्ला दिला तो म्हणजे खेळपट्टी सोडून जाण्याचा. हे पाहू शकता आपण लागोपाठ 3 षटकार कसे लगावले गेले मोनिश याने. हा पहिला षटकार
लोअर फुलटॉस सहजगत्या पिकअप शॉट बघायला मिळाला. त्यानंतर आपण पाहणार आहोत दुसरा षटकार. हा खरं तर खेचून मारला होता, तितका चेंडू शॉट नव्हता, पण तो शॉट बनवला गेला. आणि त्यानंतर आपण तिसरा षटकार पाहणार आहोत. हा चेंडू सुद्धा खेचून मारला होता, उजव्या यष्टीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला खेचून मारला होता. लागोपाठ 3 षटकार त्याने लगावले आणि चौथ्या चेंडूवर मात्र बघितलं आपण पायचीच्या रूपाने त्याची खेळी संपुष्टात आली. आता मात्र 35 धावा झाल्या आहेत. 2 बाद 35. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे प्रशांत. चौथ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. प्रितेश, धावसंख्या जर बघितली खूप चांगली धावसंख्या आहे, कारण 35 धावा झालेल्या आहेत. अजूनही जर या षटकामध्ये जर 14 किंवा 15 धावा आल्या तर 50+ एक चांगलं लक्ष्य ठरू शकेल. प्रितेश मार्गस्थ, याला पूल करण्याचा प्रयत्न, टायमिंग बरोबर झालेले चेंडू हवेत आहे. व्हॉट ए कॅच. भगवा झेंडाचा या फडकतो खारबावच्या डोंगराने शिवसेनेचा. भगवा झेंडाचा या फडकतो खारबावच्या डोंगराने शिवसेनेचा. अप्रतिम झेल आणि आपण पाहतोय तिसरा धक्का बसतोय तो जे अनुमान सरवली बी संघाला. सुरुवात चांगली होती, असं वाटलं होतं की मोनिश आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाईल. मोनिश बाद झाल्यानंतर त्यानंतर मात्र चौथा फलंदाजी बाद झाला, तिसरा फलंदाजी बाद झालेला आहे, 3 फलंदाज बाद झालेले आहेत. सुरुवातीला सचिन बाद झाला, त्यानंतर मोनिश बाद झाला आणि त्यानंतर बाद झाला तो अल्पेश. आता मात्र खेळण्यासाठी प्रशांत आणि दीपेश अशी जोडी. प्रशांत नॉन या ठिकाणी हरेश माळी साहेबांचं आगमन झालंय. खूप खूप हार्दिक स्वागत आहे. गवळी सर. यस, हा चेंडू मात्र अनपेक्षित बाउन्स, पंचांचा नो बॉलचा इशारा. पंच भाऊ पटेल यांचा इशारा येते नो बॉल, त्यामुळे या चेंडूवर 1 धाव मिळेल. आणि पंच इशारा सुद्धा करतायत 1 फॉर दी ओव्हर, 1 फॉर दी ओव्हरचा इशारा. त्यामुळे यानंतर अशा प्रकारे चेंडू हाताळला गेला तर पुन्हा सुद्धा पंच त्याला शिक्षा देतील गोलंदाजाला. फ्रीट असणार आहे चेंडूवर, पंच इशारा करतायत फ्रीट. यावेळेला मात्र पाहतोय आपण चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. फ्रीट कंटिन्यू राहणार आहे. वाईट चेंडू टाकून तुम्ही फ्रीट पासून वाचू शकणार नाहीयेत. एक धावी मिळते, धावसंख्या झालेली आहे 37. 3 बाद 37. अंतिम षटक. याला फटका खेळला, शॉर्ट मिड विकेटला चेंडू, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली होती, मात्र बघितलं की डीप मधून क्षेत्ररक्षक चपळतेने येतोय. फक्त आणि फक्त एका धावावर समाधान. धावसंख्या झाली 38. प्रितेश पण इथं मार्गस्थ होईल. आपण पाहतात मेगा फिनाले अंतिम मॅच जे हनुमान सरवली बी विरुद्ध एकविरा हायवे देवे. शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2024चा क्रिकेटचा महामुकाबला, मेगा फिनाले अंतिम मॅच. याला मात्र जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न आणि पंच इशारा करतायत. तिसऱ्या पंचांकडे सोपवतात, वाईटसाठी मागणी केली मला असं वाटते. पंच भाऊ पाटील तिसरे पंच खूप व्यस्त राहिलेले आहेत. राजेंद्र पाटील तिसरे पंच रिप्ले पाहतील. फेअर डिलिव्हरी, लिगल डिलिव्हरी आहे, वाईड नाहीये. वाईड यॉर्कर म्हणता येईल पण वाईड नाहीये, वाईड यॉर्कर. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे 38.
प्रितेश मार्गस्थ होईल. याला मात्र पूल करण्याचा प्रयत्न टायमिंग बरोबर झालेला नाही आहे आणि यष्टी रक्षक खूप चांगला झेल समाप्त करतोय आणि प्रशांत याची खेळी संपुष्टात. ही इनिंग संपल्यानंतर आम्ही लगेच VIP कक्षामध्ये जाणार आहोत. त्या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक संदीप गावंड उपस्थित आहेत. ही इनिंग संपल्यानंतर काही मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान सुद्धा केलं जाईल. ही इनिंग संपल्यानंतर 4 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या मात्र अजूनही थांबलेली आहे 38-38. खरं तर मोनीश जो खेळपट्टीवर होता ना तेव्हा असं वाटलं की 50चा आकडा सहजगत्या पार होईल, पण मात्र मोनीश बाद झाल्यानंतर कुठल्याही फलंदाजाला चांगली कामगिरी आतापर्यंत करता आलेली नाहीये. याला फुलटा चेंडू सहजगत्या भिरकावून दिलेला आहे. 6 धावांसाठी षटकार. शिवसेनेचा तो विभाग प्रमुख रमेश साहेबाला हे आई माऊलीची कृपा त्याच्यावर फिकीर नाही करण्याची त्याला. आई माऊलीची कृपा त्याच्यावर फिकीर नाही करण्याची त्याला. वेलकम सिक्सर, कारण धावा येत नव्हत्या. अंकितेच्या बॅटमधून एक षटकार येतोय. 44 धावा झाल्यात. 44. 4 फलंदाज बाद झालेत. 44 धावा झाल्यात. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटचा चेंडू आहे. एखादा मोठा फटका जर लगावला गेला तर मात्र 50 पर्यंतचं लक्ष्य एक चांगलं लक्ष्य ठरू शकेल. कारण तुम्ही जेव्हा फ्लड लाईटमध्ये खेळतात 50चं लक्ष्य एक चांगलं लक्ष्य नक्कीच ठरू शकेल. याला आता फोर्स केलेला आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतोय, मात्र चेंडू सीमारेषेकडे सरसावतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा पूर्ण होत आहेत. 47 धावा झालेले आहेत आणि एक चांगलं लक्ष सेट केलेलं आहे. 48 धावांचं लक्ष्य. आवश्यक धावगती 12 धावांची आहे. 48 धावा. आणि आम्ही मात्र घेऊन जातो तुम्हाला VIP कक्षामध्ये. आमचे सहकारी समालोचक संदीप गावंड त्या ठिकाणी उपस्थित आहेत. काही मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. यस, धन्यवाद सरजी. मॅचकडे आपण वळणार आहोत. तत्पूर्वी आपण वळूया अतिथी कक्षामध्ये दाखल झालेल्या पाहुण्यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करूया. आदरणीय सन्माननीय वीरेंद्र दयानंदजी चोरगे, जे महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेस सरचिटणीस या पदभार सांभाळत आहेत. या व्यतिरिक्त युवा समाजसेवक म्हणून त्यांनी सुद्धा आपली छाप सोडली आहे आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी या स्पर्धेचे सर्वेसर्वा शिवसेना उपतालुका प्रमुख आदरणीय सन्माननीय रमेश रामराल तरे सरांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. इथे तुम्ही बघू शकतायत बेटीचे दौरे थेट प्रक्षेपण केलं जातं आणि या स्पर्धेकरता उपस्थित झालेले आमचे सर्व प्रमुख अतिथी इथे तुम्ही बघतायत. महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेस सरचिटणीस वीरेंद्र दयानंद चोरगे साहेबांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. मायेची उप देणारी शाल आहे, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून हा सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जातोय. खरं तर भिवंडी येथे अग्री महोत्सव सुरू असल्या कारणानं अग्री महोत्सवाचे कमिटी मेंबर्स या ठिकाणी येऊ शकले नाहीत. त्यांचासुद्धा मी आवर्जून उल्लेख करतोय. लाडकं नेतृत्व आदरणीय सन्मान्य दयानंदजी चोरगे, यशवंतजी सोरे, हनुमंत पाटील, विशुभाई म्हात्रे आणि विजयजी पाटील यांनी या स्पर्धेच्या आयोजनाला शुभेच्छा दिलेत. दोन्ही टीमला, दोन्ही फायनलिस्ट ज्या आहेत त्यांना सुद्धा शुभेच्छा दिलेत. त्याबद्दल मी या टीमचं मनपूर्वक आभार मानतोय. पुढील आता सत्कार आपण करूया. आपण सत्कार या ठिकाणी करणार आहोत. माजी उपसभापती आदरणीय प्रभाकरजी पाटील सरांचा स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय ओम मुकादम साहेबांना, ज्ञानेश्वर मुकादम साहेबांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी पार पाडूया.
हे तुम्ही बघू शकतायत. माजी सभापती, माजी उपसभापती हा मोठा पदभार ज्यांनी सांभाळला आहे आणि आपले सन्माननीय पाहुणे आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण करतोय. ओम मुकादम, ज्ञानेश्वर मुकादम साहेबांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी पार पाडला जातोय. हे संपूर्ण दृश्य आहेत या उपतालुका प्रमुख चषक 2024ची. आणि आता पुढील सत्कार मूर्ती या ठिकाणी आहेत. ठाणे जिल्हा शिववाहतूक सेना विद्यमान अध्यक्ष आदरणीय दिलीपजी पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान आपण करूया. याकरता मी विनंती करतोय नितीनजी पाटील सरांना शिवग्रुप यांच्या वतीने आज भरपूर मेहनत गेली आहे आणि शिवग्रुपचे सदस्य नितीनजी पाटील यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान होतोय. ठाणे जिल्हा शिववाहतूक सेना अध्यक्ष दिलीपजी पाटील साहेबांचा. आदरणीय गुरुनाथ साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत करण्याकरता मी विनंती करतो अशोकजी पालकर सरांना. अशोकजी पालकर सरांच्या शुभ हस्ते गुरुनाथ सरांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. हे तुम्ही बघू शकतायत. रंगबेरंगी शॉल आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण म्हणून पुष्पगुच्छ शाल घेऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. आपल्याला अतिथी कक्षामध्ये अर्णव एंटरप्राइजेसचे त्यांचा सन्मान सुद्धा आपण करणार आहोत. तत्पूर्वी स्पेशल सन्मान तो असेल, अधिकृत माहिती आम्हाला आणखीन मिळेल. आता थेट आपण वळूया मॅचकडे, कारण हा मेगा फायनलचा मॅच आहे आणि 2 बॅटर उतरलेत एकविरा स्पोर्ट्स हवे दिवे टीमचे. वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये नेमकं आता कशी हालचाल होते या 2 बॅटरची आणि 11 खेळाडू मैदानाच्या आतमधून काही करतायत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच गावण सर आणि थँक्यू सो मच डॉक्टर गवळी सर. मेगा फायनल हु विल बी द चॅम्पियन असा प्रश्न अखेर या स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये प्रत्येक प्रेक्षकाला पडला होता आणि अखेर आता हा अंतिम सामना आता तुम्हा सर्वांच्या भेटीस आलाय. हनुमान सरवली बीच्या विरोधात तुम्ही संघ पाहतात एकविरा स्पोर्ट हायवे दिवे. कोण जिंकणारा मानाचा करंडक शिवसेना उपतालुका प्रमुख चषक जिंकण्यासाठी 48 धावसंख्येचा आता टार्गेट इथून पार करावं लागेल. या मॅच मध्ये पंचांचा अधिकृत इशारा लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल ऑन साइडला भिरकावून देण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉल निघून जातोय. वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. इट्स गॉन आउट ऑफ द पार्ट. षटकार. बॅट मधून हा सिक्सर पाहायला मिळाला. काय आगाज केलाय. अक्कूट टप्प्याचा बॉल त्याला सरळ भिरकावून दिला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. राहुल आणि अजय सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतो. 48 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना जवळपास प्रत्येक ओव्हर मागे 12 धावा जोडायच्या आहेत आणि तो आता खेळ सुरू केलाय मैदानामध्ये. मॅचला मजा येईल यात शंकाच नाहीये. मयूर म्हात्रे बॅटची आउटसाइड एज. ओ कीपर पासून दूर होता बॉल. सुदैव मी म्हणेल या ठिकाणी की कुठल्या प्रकारचा स्लिपचा फिल्डर त्या ठिकाणी नव्हता. सिंगल स्कोर आता पुढे सरकत असताना 7 वर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पंच केला इनफिल्डच्या डोक्यावरून. वॉट अ शॉट. बॉल बॉर्डर लाईनच्या पलीकडे चौकार. आज केल्या दोन्ही बॅटर आता सेट होऊनच आलेले आहेत आणि दोन्ही संघांचे पाठीराखे बघा जल्लोष करतायत.
या अगोदर मोनिश पाटीलची बारी होती आणि आता यावेळेला एकविरा हेवी दिवीचे दोन्ही ओपनर सांगतात की आता आमची बारी आहे. षटकरानं अकाउंट ओपन केलं राहुल मात्रेनं आणि चौकारानं अकाउंट ओपन केलं. आपण पाहतोय अजय भोईरनं. अक्षय पाटील यांच्याकडून मयूर मात्रेसाठी विकेटच्या हॅट्रिकला 5,000 रुपये दिले जातील. ओव्हर द विकेट क्लीन बॉल दांडी गुल. आता जल्लोष सरवलीकरांचा. कम ऑन डीजे. जय शिवाजी. वेग होता, भन्नाट वेगानं हा चेंडू हाताळला. बघूया आपण रिप्ले मध्ये. अजय भोईर एक चांगले इनिशियल्स ओव्हर्स मध्ये सुरुवात देण्यासाठी ओळखला जातो. पॉवर प्ले स्पेशालिस्ट हा बॅटर होता, त्याला मात्र मी म्हणेल लवकर बाद केलं गोलंदाजानं. आदित्य कक्षामध्ये आपण स्पेशल सन्मान या ठिकाणी करतोय. युवा सेनेचे जिल्हा सचिव आदरणीय सन्माननीय निशू जाधव सरांचा या ठिकाणी आपण स्वागताने सन्मान करूया. मी विनंती करतोय ज्ञानेश्वरजी मुकादम यांना आणि बरोबर त्यांनी व्यासपीठाच्या मध्यभागी या. ह्याचबरोबर वीरेंद्र चोरगे साहेब सुद्धा आहेत. बरोबर मध्यभागी इथे स्वागत आणि सन्मान होतोय निशू जाधव साहेबांचा, ज्यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. अर्णव इंटरप्राइजेसचे प्रोपरेटर सुद्धा आहेत आणि युवा सेनेचे जिल्हा सचिव हा मोठा पदभार ते सांभाळत आहेत. स्पेशल सन्मान या ठिकाणी होतोय. ज्ञानेश्वरजी मुकादम वीरेंद्रजी चोरगे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण पार पडतोय. पुन्हा वळूया. मेगा फायनलचा मॅच सुद्धा सुरू आहे आणि मैदानाच्या आतमध्ये एक रंगतदार लढत आपल्याला पाहायला मिळते. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. विकेट या ठिकाणी मिळाली. आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना मयूर म्हात्रेला दांडी उडवली. ऑफस्टंपला उडवणारा तो बॉल आपण पाहिला वेगवान. प्रत्येक ओव्हर मागे 12चं समीकरण पूर्ण करायचं आहे. सध्या धावफलकावरती 11 धावा. इथून चांगला पलटवार करण्यात येतोय 21 स्फोट हायवे दिवेकडनं. खरं तर चांगला आत्मविश्वास आता ह्या संघाचा वाढलाय. कॅप्टननं जे अगोदर देखील सांगितलं होतं जेव्हा सामनावीराचा पुरस्कार दिला त्यावेळी इंटरव्ह्यूमध्ये ओपिनियनमध्ये जरूर उल्लेख केला की आज आम्ही डे स्पर्धांमध्ये देखील खूप चांगला खेळ केला. मला वाटतं ओलीच्या स्पर्धेमध्ये सुद्धा ते क्वालिफाय झालेले आहेत आणि तो आत्मविश्वास घेऊन पुन्हा नवीन ऊर्जेनं ते शिवसेना उपतालुका प्रमुख चषकामध्ये उतरले आणि आज फायनल मॅचमध्ये यावेळेला लेन बॉल होता. हुक करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आला. बघा षटकार एक आला, एक चौकार आला, मात्र तदनंतर न डगमगता गोलंदाजी केली जाते. विदाउट प्रेशर यावेळेला गोलंदाजी केली जाते. दबावाच्या स्थितीमध्ये आपण बऱ्याचदा पाहिले अनेक दिग्गज खेळाडू ज्यांच्या पायाखालची जमीन स्थिर नसते. डॉट चेंडू आल्या. धावसंख्येला आता थांबवण्याचं काम मयूर म्हात्रे करतोय. पूर्णपणे यंग साईड आहे. आपण पाहतोय यंग ब्रिगेड जे हनुमान सरवली बी संघाकडनं आपल्याला बघायला मिळाले. यावेळेला पंच केला. वॉड शॉट एक्स्ट्रा कव्हरला बीट करत असताना चौकार. फटका आपल्याला बघायला मिळाला. पंच करत असताना इनफिल्डला भेदलं आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला फलंदाज. आणि पहिल्या षटकाराच्या नक्कीच पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहतोय धावसंख्या 15 आहे. कोमल ग्राफिक्सचे मी विनंती करतोय प्रणय पाटील आणि अखिल पाटील साहेबांना. अखिल पाटील सरजी आपण अतिथी कक्षामध्ये या. त्याच्यानंतर ओम साई धाब्याचे, संतोषजी कोळी, चरणजी तरे ज्यांना माझी विनंती असेल आपण सुद्धा या अतिथी कक्षामध्ये या. आपलं सरचं स्वागत. पुन्हा वळूया मैदानाच्या दिशेने. ज्या घडामोडी काय चालल्यात त्याची अधिकृत माहिती आपल्याला कॉमेंट्री बॉक्समधून मिळेल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 15 धावा धावफलकावरती आहेत. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज विशाल येतोय बॉलिंग मार्कवर. पॉवर प्ले
संपल्यानंतर फील्डमध्ये रेस्ट्रिक्शन संपल्यानंतर मोस्ट ऑफ फिल्डर्स आपण डीप मध्ये पाहतो. यावेळेला पुन्हा एकदा स्क्वेअर कट, चांगला फटका पाहायला मिळाला. स्क्वेअर ऑफ द विकेट. कव्हर पॉइंटला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. मिळेल फक्त सिंगल. इथून आता नवीन बॅटर चैतन्य जो मैदानामध्ये एंटर झाला त्याला एक विस्फोटक डाव खेळावा लागेल. खरं तर येणाऱ्या बॅटर्स मध्ये आपण आतापर्यंत विचार केला तर विकी म्हात्रेचं येणं बाकी आहे, जो विस्फोटक विध्वंसक खेळाडू आहे. त्यानंतर आशिषचं येणं बाकी आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सय्यार. यावेळेला समोरच्या दिशेने फोर्स करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचा फिल्डर बॉलवर आला. एकच धाव इथे मिळेल. सिंगलला आता स्कोरबोर्ड पुढे नेण्याचं काम केलं जाते आणि धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. समीकरण हळूहळू बदलत चाललंय. BTCच्या वाहिनीवरून आपण ही स्पर्धा सुद्धा एन्जॉय करतोय. शिवसेना उपतालुका प्रमुख चषक आणि जवळपास आता 2 वाजायला आले. 2 वाजून गेले मला वाटतं. येस, 2 वाजायला आले तरी देखील फार मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग आपल्या या स्पर्धेला भेट देताना दिसतोय. हो, यावेळेला फक्त वेट केला आणि दिशा दिली आहे. वेट अँड डिस्पॅच. बॉलला पाठवलंय चौकारासाठी. गुड शॉट. फटकेबाजी करतोय आज राहुल म्हात्रे. बरोबर बॉलच्या मेरिटवर खेळताना दिसल्या. थोडंसं थांबून खेळण्याचा प्रयत्न केला आणि अखेर यश तिथे संपादन झाले. फलंदाजाला यश प्राप्त झाले. धावसंख्या धावफलकावरती 21. मोठं टार्गेट चेस करायचं आहे, त्यामुळे इनिशियल ओव्हर्समध्ये चांगली स्टार्ट मिळणं गरजेची होती आणि ती सुरुवात आता मिळून देत असताना आपण पाहतोय फलंदाज राहुल आणि चैतन्याच्याही बॅटमधून एक चौकार आलाय. पलटवार करावा लागेल. अजूनही करता विचार केला तर गौरव ची ओव्हर एक शिल्लक आहे. गौरवनं या स्पर्धेमध्ये ओव्हरऑल चांगली कामगिरी केली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. विशाल राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल राहुल म्हात्रे. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. फील्डर डाऊन दी बॉल. विकेटचं पतन. खेळाडू बाद. विभाग प्रमुख यो रमेश तरे साहेबाला. शिवसेनेचा तो विभाग प्रमुख यो रमेश तरे साहेबाला. हे आई माऊलीची कृपा त्याच्यावर फिकीर नाही करण्याची त्याला. आई माऊलीची कृपा त्याच्यावर फिकीर नाही करण्याची त्याला. हे फिकीर करण्याची न त्याला. ते खरबावचा राजाच झाला. हे फिकीर करण्याची न त्याला. विकेट या ठिकाणी मिळाली आणि आपण पाहते आता नवीन बॅटर आशिष येतो मैदानामध्ये. मागच्या सामन्यामध्ये आशिषनं उत्कृष्ट खेळ साकारला होता आणि कॅच देखील कमालीची पकडली होती. तोच आशिष आता मैदानामध्ये एंटर झालाय. या फायनल मॅच मध्ये एकविरा स्फोट हाय विधिवीचे स्वप्न तर आज पूर्ण करून देणार का? खरं तर या पहिल्या डावाचा विचार केला तर आर्यन भोईर ज्यानं 7 धावा खर्च केल्या. पॉवर प्ले मध्ये 1 विकेट मिळाली. तदनंतर हर्ष भोईरनं 8 धावा खर्च केल्या. समृद्ध म्हात्रे मात्र भरपूर महागडा ठरला होता. 3 षटकार त्याच्या ओव्हरमध्ये मोनिश पाटीलच्या बॅटमधून आले होते. विशाल पुन्हा एकदा वळतोय राईट आर्म ओव्हर द विकेटनं. पुन्हा शॉर्ट ऑफ लेन. वारंवार अर्ध्या विकेटवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि याही वेळेला दिशेवरती देखील नियंत्रण नव्हतं. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. खऱ्या अर्थानं आता ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्नतेच्या वाटेवरती. अंतिम सामना तुम्ही पाहतात आणि अजूनही ऑनलाईन व्ह्यूअर्स आपल्यासोबत जोडलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती 22. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस. पुन्हा विशाल सज्ज होतोय ओव्हर द विकेट. थोडासा शफल झालाय. आगळा वेगळा स्ट्रोक खेळायचा होता. अनऑर्थोडॉक्स क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळेला प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. पंचांचा लेग बायचा इशारा. बॅट आणि बॉलमध्ये संपर्कच झाला नव्हता. लेग बायच्या स्वरूपामध्ये स्कोर आता पुढे सरकत असताना 23 वर. बरोबर मी म्हणेल या षटकानंतर आपण पुन्हा सत्कार या ठिकाणी करणार आहोत आलेल्या आपल्या पाहुण्यांचा. ओटीयू. विशाल पुन्हा एकदा वळतोय. सामना करेल बॅटर आशिष. अजूनही 25 धावसंख्येचं लक्ष इथूनही बाकी असेल. यावेळेला समोर फोर्स केला. वॉट शॉट. पुन्हा सचिन डाव दी बॉल. चांगल्या फटक्यात तेवढीच चांगली झेल. फलंदाज ठेवतोय फेल
आणखी एक धक्का लागलाय हायवे दिवेला. थँक्यू डीजे. तर याच ठिकाणी आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 23 आहे. उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक. निशांत पाटीलचा आवाज तुम्ही ऐकणार आहात आणि येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 25 धावसंख्येची आवश्यकता मेगा फायनल जिंकण्यासाठी. जाऊया आपण पुन्हा एकदा. वळूया आपण अतिथी कक्षामध्ये आलेल्या अतिथी हरेश माळी साहेबांचा स्वागत आणि सन्मान. आणि हा सन्मान करण्याकरता मी रवीश तरे साहेबांना विनंती करतो आहे. रवीश तरे यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान करणार आहोत आपण हरेश माळी साहेबांचा. आमच्या अतिथी आहेत. या स्पर्धेकरता आवर्जून भेट त्यांनी दिलेली आहे. आणि जर आपण बघितलं तर रवीश तरे म्हटलं तर रमेश तरे साहेबांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण हा स्वागत आणि सन्मान करतोय. आणि खरं तर हरीश माळी यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांची मदत आपल्या लोकांना नेहमीच होत असते, गरिबांना होत असते. तीही व्यक्ती त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी केला आहे. पुन्हा वळूया. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये किती धावसंख्या हवी आहे याची माहिती तुम्हाला आता कॉमेंट्री बॉक्समधून पुन्हा एकदा दिली जाईल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. येणारे 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 गौरव हा गोलंदाज आलाय आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहतोय आशिष. मागच्या मॅचचा हिरो गोलंदाज तयार. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इथे जर पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे की काय. अगदी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. काही सामना रंगलाय. फायनलचा सामना. एका बाजूला संघ पाहतोय जय हनुमान सरवली आणि एका बाजूला पाहतोय एकवीरा स्पोर्ट्स हायवे दिवा. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. फायनलचा सामना. कमालीची कामगिरी या दोन्ही संघांनी या स्पर्धेमध्ये केली आहे आणि या 2 बल्लाढ्य संघामध्ये आपण सामना पाहतोय. खूप चांगली स्पर्धा पाहायला मिळाली. शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2024 आपण पाहतोय. अगदी अंतिम सामना आणि अंतिम सामन्यामध्ये क्रीडा रसिकांची अलोट गर्दी आणि प्रेक्षकांची अगदी जर पाहिली तर मांदी आली आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. अगदी आमचे तिसरे पंच पाहणी करतील काय घडलं या चेंडूवरती. क्रुशल मुवमेंट आहे. महत्त्वाचा सामना आहे त्यामुळे अगदी व्यवस्थित पाहणी केली जाईल. तर फेअर डिलिव्हरी आहे. इथे आलाय डॉट बॉल. चांगला चेंडू पाहायला मिळाला गौरवच्या माध्यमातून. गौरव चौधरी चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी डॉट चेंडू आलाय इथे. पहिला चेंडू टाकत असताना फलंदाज आशिषच्या विरोधात. खूप चांगला निर्णय पंचाच्या माध्यमातून. गोलंदाज तयार गौरव चौधरी राईट ओव्हर द विकेट नाव. यावेळेस मोठा फटका चेंडूला भिरकावलाय. उंची जास्त लांबी पाहायची आहे आणि ते कॅच सोडलाय. ओ मॅचच्या क्रुशल मुवमेंटला इथे झेल सोडलाय. महत्वाचा झेल आशिष पाटीलचा इथे झेल सोडलाय. आशिष पाटील मागच्या मॅचचा हिरो होता. चांगली बॅटिंग केली होती आणि त्या खेळाडूचा इथे झेल सोडलाय. आशिष पाटीलचा सोडलेला झेल हृदयावर सुई टोचल्यागत दुःख देईल का. तुम्हाला वेदना देईल का. कारण आशिष पाटील ही तोफ आहे आणि तोफेतून जेव्हा गोळे सुटतात ना ते तुम्हाला झेलावेच लागतील. अगदी मॅचच्या क्रुशल मुवमेंटला आशिषचा झेल सोडलाय अल्पेशनं आणि इथे 2 धावा मिळाल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती एकच धाव मिळाली. यस या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे 24 या आकड्यावरती. अगदी चेंडू हवेत होता. स्ट्रायकिंग एंडला विकी मात्रे आलाय. ही स्पर्धा त्याने अक्षरशः गाजवली. चांगला खेळ त्याने अगदी कालच्या रात्रीमध्ये देखील दाखवला. तो फलंदाज अगदी मैदानाच्या चहू बाजूने तो बरसला होता. परंतु फायनलच्या मॅचमध्ये विकी मात्रेला आज जबाबदारीने खेळ करावा लागेल. भरपूर सारा अनुभव आहे या खेळाडूकडे परंतु आज या मॅचमध्ये त्याला सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. चांगल्या रीतीने खेळ करावा लागेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती गौरव चौधरी राईट आर्म राउंड द विकेट ना. गोलंदाज तयार. रनवे मध्ये अडथळा आलाय. दबाव आहे सर्वांवरती. अगदी गोलंदाजावरती देखील दबाव जाणवतोय कारण येणारे 10 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. मॅच मध्ये रंगत आली आहे आणि हा सामना रंगेल कारण दोन्ही संघ दिग्गज आहेत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती
खोलवर टप्प्याने चेंडू आहे, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला शतरक्षक त्या ठिकाणी, चांगलं शतरक्षण आणि इथे एकच धाव मिळते. काय गोलंदाजी केली आहे, कमालची गोलंदाजी. चांगलं कमबॅक करत असताना जय हनुमान सरवली बी संघ या मॅच मध्ये कमबॅक केला या संघाने. परंतु एकविरा हायवे दिवा हा संघ देखील चांगल्या धाटणीचा संघ आहे, पलटवार करू शकतो कारण चांगली फलंदाजी आहे या संघाकडे. स्ट्रायकिंग एंडला आशिष पाटील, मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग त्याने केली आहे, परंतु या मॅच मध्ये देखील त्याला बरसावं लागेल. त्याच खेळाडूचा झेल सोडला होता मागील चेंडूवरती. गौरव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, राईट अप ओव्हर द विकेट नाव. यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, स्वतः यष्टीरक्षक मोनी चेंडू खाली, इथे चूक होणार नाहीये. व्हॉट अ कॅच, फलंदाज बाद. आई माऊलीची कृपा त्याच्यावर, फिकीर नाही कणाची त्याला. आई माऊलीची कृपा त्याच्यावर, फिकीर नाही कणाची त्याला. हे फिकीर कणाची ने त्याला, ते खरबावचा राजा तो झाला. हे फिकीर कणाची ने. काय गोलंदाजी गौरव चौधरीने आजच्या दिवसामध्ये केली आहे, लाजवाब गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी. या गोलंदाजाकडे वेग जरी असला ना तरी त्याच्याकडे अचूकपणा आहे. एखादं 1 रुपयाचं नाणं खेळपट्टी व मैदानावरती ठेवावं आणि त्यावरती गौरव चौधरीला चेंडू टाकायला सांगावा. अगदी अशा पद्धतीची गोलंदाजी त्यांनी आज केली आहे. काय जबरदस्त गोलंदाजी करत असताना गौरव चौधरी, मॅच रंगली आहे, रंगवली आहे, मॅच बनली आहे, बनवली आहे, मॅच घडवत चालली आहे, घडवणारा मैदानावरती आहे आणि इथे गौरव चौधरीने ही मॅच बनवली आहे. अफलातून गोलंदाजी करतोय या मॅच मध्ये. जबरदस्त सामना रंगलाय. येणारे 8 चेंडू 23 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर मैदानावरती सिद्धेश पाटील दाखल झाला, अगदी बॅट ड्रिल देखील करतोय. इथे मोठा फटका त्याला खेळावा लागणार आहे या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न, इथे देखील चेंडू येते, डॉट. मॅच मध्ये आली रंगत. जबरदस्त सामना. काय गोलंदाजी करतोय गौरव चौधरी, अगदी इम्प्रेस करतोय. अफलातून गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये रंग भरलाय. सामना होता कुठे आणि आला कुठे. या मॅच मध्ये अगदी या गोलंदाजाने पलटवार केलाय. अफलातून गोलंदाजी, वेग देखील आहे, अचूकता देखील आहे आणि लाजवाब गोलंदाजी देखील तो करतोय. राईट अप ओव्हर द विकेट नाव. सिद्धेशच्या विरोधात खोलवर टप्प्याने चेंडू लॉंग ऑफला खेळले, शतरक्षक ठिकाणी पोहोचतील का आणि इथे चेंडू अडवलाय. इथे देखील फक्त 2च धावा मिळतील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावर. येणारे 6 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 21 धावा, 21 धावा 6 चेंडू. एका बाजूला संघ पाहतोय 6 चेंडूत 21 धावांची गरज आहे. तत्पूर्वी आपण एक स्वागत आणि सन्मान करूया. कोमल ग्राफिक्सचे अखिल पाटील साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. ओम मुकादम साहेबांच्या शुभ हस्ते तो स्वागत आणि सन्मान होणार आहे. कोमल ग्राफिक्सचे अखिल पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत कारण क्रिस्टल मोमेंट सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल आणि 21 धावांची गरज आहे. हे इक्वेशन आपण पाहिलं. तत्पूर्वी आपल्याला सपोर्ट्स करणारे आश्रयदाते कोमल ग्राफिक्सचे अखिलचे पाटील यांचा स्वागत आणि सन्मान आपण ओमचे मुकादम ज्ञानेश्वर मुकादम साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करूया. स्वागत आणि सन्मान अतिथी कक्षामध्ये होतोय अखिलचे पाटील सरांचा. मैदानाच्या आतमध्ये क्रुशियल मोमेंटला मॅच सुरू आहे आणि दयानंदी चोरगे साहेब या ठिकाणी लाईव्ह स्वरूपात मॅच बघतायत. त्यांनी पारितोषिक ठेवलंय. जर मॅच जिंकली सरवली टीमने विराजे चोरगे यांच्याकडून एकविरा ट्रिप असेल. पुन्हा वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये कारण आता नेमकं इक्वेशन काय आहे या मॅचचं. संदीप गावड यानंतर कुठल्या प्रकारचं स्वागत सन्मान करायचं नाही. मॅच संपल्यानंतर स्वागत सन्मान पण करायचे आहेत.
5 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती प्रणय अगदी पहिला चेंडू विकी मात्रेच्या विरोधात डॉट टाकलाय. इथे दबाव आलाय परंतु विकी मात्रे एक मोठा खेळाडू आहे. इथून पलटवर पाहायला मिळेल का? गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती प्रणय. प्रणयचा हा चेंडू विकीसाठी खोलवर टप्प्याचा चेंडू आणि अगदी बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. जय गोष्कर्तनाय माऊलीचा जाणता राजा ग्रुप खारभावचा. जय गोष्कर्तनाय माऊलीचा जाणता राजा ग्रुप खारभावचा. हे भगवा झेंडाचा या फडकतो. थँक्यू. येणारे 4 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. इथे बाईकच्या स्वरूपात 4 धावा मिळाल्या. अगदी जर पाहिलं ना तर नशिबाची साथ मिळाली. इथे अगदी जर पाहिलं तर फलंदाजाला. 4 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. वॉट अ मॅच. मॅच मध्ये रंगत आली आहे. 4 चेंडू 17 धावा. 17 धावा 4 चेंडू. एका बाजूला विकी मात्रे तर एका बाजूला प्रणय हा गोलंदाज. वॉट अ मॅच. पैसा वसूल सामना याच्यासाठी केला होता अट्टास. प्रत्येक सामना चुरशीचा व्हावा. अगदी फायनलचा सामना देखील अगदी चुरशीचा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणय बॉलिंग ट्रॅक वरती राईट अप ओव्हर द विकेट ना. विकीच्या विरोधात इथे जर पाहिलं तर वाईड यॉर्कर लेथला चेंडू आहे आणि इथे देखील चेंडू आलाय डॉट. वॉट जबरदस्त गोलंदाजी. अफलातून गोलंदाजी. प्रणय यू आर ब्युटी. चांगला कमबॅक या गोलंदाजाने केलाय. अफलातून कमबॅक. परंतु विकी मात्रे इथे त्याला मोठा फटका खेळावा लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये कारण येणारे 3 चेंडू 17 धावांची आवश्यकता. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकावे लागतील. जबरदस्त सामना. क्रीडा रसिकांना विनंती करतोय प्लीज सपोर्ट करा. रॅलिंग आपण हलवू नका. 3 चेंडू 17 धावा. 17 धावा 3 चेंडू. एका बाजूला सरवली बी तर एका बाजूला एकविरा स्पोर्ट हायवे दिवे. गोलंदाज तयार. प्रणय भोईर इथे रनवे मध्ये अडथळा येतोय. 3 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. प्रणय भोईरनं चांगली गोलंदाजी केली आहे. तीन चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. तर गुरुनाथजी पाटील यांच्याकडून पारदर्शक आहे. यावेळेस कोलवा टप्प्याला चेंडू आणि इथे देखील या मॅच मध्ये सरवली बी अगदी कमबॅक करत असताना काय गोलंदाजी. अफलातून गोलंदाजी. लाजवाब. विकी मात्रेला इथे शांत ठेवलाय. काय खेळ केलाय. अफलातून मोनिश पाटीलच्या नेतृत्वाखाली या संघाने अगदी इथे इतिहास घडवलाय. प्रेक्षकांना विनंती आहे सहकार्य करायचं आहे. खेळ संपुष्टात येणार आहे. प्रेक्षकांना विनंती आहे सहकार्य करा. पंचांना विनंती आहे सामना झाल्यानंतर बेल्स आपण आपल्या जवळ ठेवायचं. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे खेळामध्ये शिस्तीचं पालन करायचं आहे. तर नक्कीच आदरणीय सन्माननीय दयानंद चोरगे ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष यांच्या तसेच विराजी चोरगे साहेबांकडून जय हनुमान सरवली टीम फायनल जिंकली तर एकविरा रीफ. आणि अगदी जर पाहिलं तर या मॅच मध्ये अगदी नक्कीच या बॉलरसाठी माजी सभापती प्रभाकर पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपण शिस्तीचं पालन करायचं आहे. गडबड गोंधळ करायची नाही. तर सरवलीनं हा सामना जिंकला तर गुरुनाथ पाटील यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक आणि कैलास चौधरी आणि संतोष चौधरी यांच्याकडून देखील 5000. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती 2 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू चांगला स्ट्रोक आलाय. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. घ्यायची आहे. ठीक आहे. एक चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. इथे जर गोलंदाजानं चुकी केली ना तर या मॅच मध्ये
एकविरा हायवे दिवा हा संघ देखील कमबॅक करू शकतो, परंतु काय चांगला खेळ या संघाने दाखवलाय. जय हनुमान सरवली बी संघ कमालीची कामगिरी करतोय. गोलंदाज तयार, एक चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. अफलातून सामना पाहायला मिळाला. या मॅच मध्ये सरवली बी संघाने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. खूप चांगली कामगिरी. मोनिश पाटील अफलातून अगदी कर्णधाराला साजेसा खेळ या खेळाडूने दाखवला आणि ते सामना जिंकलाय. चॅम्पियन संघ ठरलाय सरवली बी संघ.